तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्वाचा, अतिशय सोपा व परीक्षेला पैकीच्या पैकी मार्क घेऊन देणारा प्रकार म्हणजे यूज ऑफ गोइंग टू किंवा यूज गोइंग टू हा प्रकार शिकणार आहोत. तर गोइंग टू म्हणजे नेमकं काय, याचा उपयोग कधी करत असतात. आता जनरली गोइंग टू म्हणजे जात आहे असं आपल्याला वाटत असतं, परंतु या ठिकाणी जात आहे या अर्थानं आपल्याला ते वापरायचं नाहीये. तर वर्तमान काळामध्ये बघा, लक्षात मी काय सांगालो, वर्तमान काळामध्ये अतिशय नजीकचा भविष्यकाळ म्हणजे सध्या आपण ज्या काळात आहोत तो वर्तमान काळ, आणि अगदी काही वेळामध्ये एखादी क्रिया होणार आहे असं ज्यावेळेस आपल्याला सांगायचंय, अर्थात वर्तमान काळामध्ये अतिशय नजीकचा भविष्यकाळ सांगण्यासाठी गोइंग टू चा वापर करत असतो. ठीक आहे, आता गोइंग टू चा वापर जर आपल्याला करायला सांगितला असेल, यूज गोइंग टू नावाची सूचना आली असेल, तर परीक्षेमध्ये 100% दोन गोष्टी त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे. एक तर शाल किंवा विल, म्हणजे ज्या ठिकाणी शाल आला असेल किंवा विल जर आला असेल तर त्याच ठिकाणी आपल्याला गोइंग टू चा वापर करावा लागतो असतो. कारण शाल आणि विल हे असे सहाय्यकारी क्रियापद आहेत जे साध्या भविष्यकाळामध्ये वापरले जातात. एखादी गोष्ट होणार आहे असं ज्यावेळेस सांगायचं आपल्याला त्यावेळेस ते वापरत असतात आणि ते काढायचे आपल्याला, आणि त्याच्याऐवजी गोइंग टू वापरायचे. परंतु त्याच्याऐवजी गोइंग टू वापरत असताना डायरेक्ट गोइंग टू वापरता येत नाही आपल्याला. तर त्या गोइंग टूच्या अगोदर टू बीचं एक तर एम, इज किंवा आर यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद कर्त्याला अनुसरून वापरावं लागत असते. म्हणजे कर्ता जर आय असेल तर आपण काय वापरणार, एम वापरणार. कर्ता जर ही, शी, इट किंवा एक वचनी नाम असेल तर इज वापरणार, किंवा कर्ता जर दे असेल किंवा यू असेल किंवा अनेक वचने जर असेल तर काय वापरणार, आपण आर वापरणार. आणि त्याच्यानंतर गोइंग टू वापरणार. म्हणजे एम इज आर वापरायचंय का नाही वापरायचं, किंवा याच्यापैकी नेमकं कोणतं वापरायचं हे गोइंग टू तुम्हाला सांगणार नाही. तर कोण सांगेल तुम्हाला, दिलेल्या वाक्याचा कर्ता. म्हणजे वाक्याची सुरुवात कुठल्या सर्वनामानं किंवा नामानं झाली त्याच्यावरती डिपेंड करते. चला तर डायरेक्ट वाक्याला सुरुवात करूया आपण. असं वाक्य दिले, समजा आय शाल राईट अ लेटर, म्हणजे मी पत्र लिहीन, आणि कंसामध्ये सरळ सरळ सूचना दिलेली असते यूज गोइंग टू, गोइंग टू चा वापर करा. गोइंग टू चा वापर करारे करा म्हटलं की 100% अगोदर बघायचं त्या वाक्यात पुढे शाल किंवा विल आले का. ठीक आहे, या वाक्यामध्ये काय आलेले, शाल आलेले. मग त्या वाक्यामध्ये जर शाल आला असेल तर अगोदर काय करायचं, शाल पर्यंतचं वाक्य जर शाला दुसऱ्याचं एकच शब्द आलेला आहे आय. आता आपल्याला शाल काढून टाकायचं आणि एम इज आर प्लस गोइंग टू वापरायचं. बरोबर, या तीन सहाय्यकारी क्रियापदापैकी एकच वापरायचे. त्याचं काही काही 150 आणि पोरं काय करतात, हे तिन्ही इथं लिहितात आणि कंसात लिहितात, सर यापैकी लागेल ते घ्या. ठीक आहे, बफे पार्टी आहे का इथं, म्हणजे आपल्याला योग्य ते घ्यावं लागेल सर्वनामानुसार. बरोबर आहे, म्हणजे एम, इज, आर या तीन पैकी. आता काय काय आपला करता काय, आय. आय म्हटल्यानंतर ऑब्विसली आपल्याला काय घ्यावं लागेल, एम घ्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी घ्यायचं एम, त्याच्यानंतर गोइंग टू. आणि लक्षात ठेवा, गोइंग टूच्या नंतर येणारा करता हा पहिल्या रूपातच असला पाहिजे, जसं की राईट, त्याला टू इन्फिनिटिव्हचा नियम म्हणतात. आणि समोरचं वाक्य जशाला तसं. काय सांगितलं वाक्य, आय एम गोइंग टू राईट अ लेटर. आय एम गोइंग टू राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहायला जात आहे असं म्हणायचं का नाही, मी पत्र लिहिणार आहे, लगेचच लिहिणार आहे. म्हणजे सगळी तयारी झालेली, मी आता बसणारच आहे त्या ठिकाणी. वर्तमान काळी सध्या आणि नजीकच्या भविष्यकाळामध्ये ही क्रिया घडणार आहे असं जर सांगायचं असेल तर आपण त्याचा वापर करत असतो. किंवा दुसरं वाक्य बघा, गोपाल विल क्लीन द हाऊस, म्हणजे गोपाल घर काय करत, स्वच्छ करेल. इथं सुद्धा सूचना यूज गोइंग टू. बघा सुरुवातीला काय, गोपाल, गोपालला गोपाल लिहिलं. आता आपल्याला विलच्या ऐवजी गोइंग टू वापरायचं, परंतु गोपाल यानं सुरुवात झाल्यामुळे आपण एम वापरणार का, नाही वापरणार. तर गोपालच्या समोर काय वापरणार, इज, कारण हे एक वचनी नाम आहे आणि एक वचनी नामाच्या समोर टू बीचं सहाय्यकारी क्रियापद इज वापरतात. त्याच्यानंतर गोपाल इज, त्याच्यानंतर काय होईल, गोइंग टू, आणि पुढचं वाक्य जशाला जसं, क्लीन द हाऊस. ओके, काय अडचण याच्यामध्ये कुणाला. शेवटचं वाक्य बघूया, द चिल्ड्रन विल प्ले इन द गार्डन, म्हणजे मुलं गार्डन मध्ये खेळतील. लगेचच ते गार्डन मध्ये खेळण्यासाठी जात आहे, काही क्षणामध्ये तो खेळ सुरू होणार आहे असं या ठिकाणी सांगायचंय. विल काढून टाकायचं आपल्याला. सुरुवात कशाने झाली, द चिल्ड्रन, द चिल्ड्रन. आता चिल्ड्रन हे एकवचनी आहे का अनेक वचनी आहे, अनेक वचनी आहे. कारण याचं एकवचनी रूप आहे चाइल्ड, चाइल्ड म्हणजे मूल, आणि चिल्ड्रन म्हणजे मुले, अनेक मुले आहेत. अनेक मुलं असल्यामुळे आपण एम नाही वापरू शकत, इज नाही वापरू शकत, त्या वापरणार आपण त्या ठिकाणी आर. तर चिल्ड्रन आर गोइंग टू प्ले इन द गार्डन. काय अवघड याच्यामध्ये, अतिशय सोपा आणि साधा प्रकार. शाल आणि विल जर आला असेल तर त्या ठिकाणी टू बी प्लस गोइंग टू आपल्याला वापरायचा आहे. किंवा एखाद्या वेळेस तुम्ही जर बघत असाल तर ज्यावेळेस इंग्रजी शिक्षक वर्गामध्ये येतात त्यावेळेस ते वर्गामध्ये सुरुवात कशी करत असतात, यस्टरडे वी हॅड लर्न अबाउट, म्हणजे आपण काल काय शिकलो. आणि आज जर काय शिकायचं असेल तर त्याची सुरुवात काय करतात, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट, म्हणजे आपण काही शिकायला जाणार आहोत, लगेच शिकायला त्याला सुरुवात करणार आहोत. तर अशा पद्धतीने वर्तमान काळामध्ये अतिशय नजीकचा भविष्यकाळ जर आपल्याला सांगायचा असेल तर त्यावेळेस आपण काय वापरत असतो, गोइंग टू वापरत असतो. स्पोकन मध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कृपया याला लाईक करा, जास्तीत जास्त एज्युकेशन ग्रुपमध्ये शेअर करा
आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.